कुठून आलात तुम्ही? माहिंदरवरून. तुमचं गाव कुठलं? सांगलीचं. मग तुम्ही किती वर्ष आले तुम्ही येता यांच्याकडे अंकुशकडे? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाले. मग कंटिन्यू येतात. स्वस्त आहे? हो, खूपच छान आहे आणि यांचं आतापर्यंत घेतलेलं सामान काहीच खराब नाही लागलं. ओके. म्हणजे बाहेर जी किंमत आहे आणि यांच्याकडे जी किंमत आहे किती फरक खूप आहे? डिफरंट आहे त्याच्यामध्ये. तरी किती रुपयाचा फरक असू शकतो? तरी नाही म्हणलं तरी आपण कुठून आलात तुम्ही? नालासोपारा. नालासोपारावरून आलो. तर आपला हा जो भाऊ आहे अंकुश आहे, तर ह्याच्याकडे अगरबत्ती किंवा अन्य साहित्य मिळतं ते देवासाठी. हो. तर रिजनेबल आहेत? हो, खूप रिजनेबल आहे. आम्ही गेली 4 वर्ष ह्याच्याकडेच येतोय. हां. इवन फोन करून वेळ ठरवून वगैरे आम्ही येतो. ओके. मग याचं कारण का? नाही, हवे ती वस्तू चांगली मिळते आम्हाला आणि कमी किमतीत मिळते. ओके. तरी किती फरक पडतो? बऱ्यापैकी फरक पडतो, कारण मी गावी द्यायचं सामान आणि माझं वर्षभराचं असं ऑलमोस्ट सगळंच घेऊन जाते. नाही म्हणायला गेलं तर 1001 रुपयाचा तरी फरक पडतो सगळ्या सामानामध्ये. म्हणजे वर्षभराचं माझं घरचं पूजा साहित्य आणि गावी द्यायला लागतं त्यात. नमस्कार मंडळी. नेहमीप्रमाणे म्हणजे दरवर्षी आपण येतो, गणपती उत्सव असो किंवा नवरात्री उत्सव असू दे, तर त्यावेळी साहित्य जे लागतात म्हणजे अगरबत्ती, धूप, तर त्यासाठी आपण येतो लोबन गल्लीमध्ये येतो, नळ बाजाराजवळ. आणि हा जो अंकुश आहे बघा, हा बघू शकता, हा अंकुश आहे. तर 4-5 वर्ष आले. मी पहिलं पण सांगितलं होतं की प्रत्येक 3-4 वर्ष तेव्हा मी सांगितलं होतं. आता सांगतो तुम्हाला 4 ते 5 वर्ष झाले मी कंटिन्यू येतो अंकुशकडे आणि त्याच्याकडून मी अगरबत्ती, त्याचबरोबर धूप आहे, हां, हे सगळं सामान घेतो पण आणि आपल्या मराठी बांधवांना पुढे पण आणतो, जेणेकरून कसं आहे की आपली दोन्ही कामं होईल, की सगळं दाखवता येईल, साहित्य वगैरे देवाला लागणारे जे साहित्य ते दाखवता येईल. म्हणजे गणपती उत्सव असू दे किंवा नवरात्री किंवा 12 महिने घरासाठी पाहिजे असेल ना अगरबत्ती वगैरे, तर त्यासाठी मी येत असतो आणि शूट पण करतो. का आपले मराठी बांधव पुढे आले पाहिजे. तरुण मुलांनी व्यवसायामध्ये येणं गरजेचं आहे आणि याच्याकडे ना तुम्हाला व्यवसायासाठी काय पाहिजे असेल, अगरबत्ती वगैरे काही पण आयडियाज पाहिजे असेल तर नक्कीच अंकुशला कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. तर बाबा आता हे बघा, हे याचं कार्ड आहे. ओम साईराम. ओम साईराम बबन धूपवाले. बबन धूपवाले. बाबा ओम साईराम. ओम साईराम. तर आता सुरुवात करूया आपण. तर बाबा आपल्याला अगरबत्ती, दादा अगरबत्ती बघा, बेसिक अगरबत्ती आपल्याकडे 20 रुपयाला चालू होते. ही 100 ग्रामचा पॅकेट आहे. 20 रुपये. हो दादा. ओके. ह्याच्यामध्ये कुठले कुठले फ्लेवर आहेत? त्याच्यामध्ये मोगरा आहे, गुलाब आहे, चंदन येतो, केवडा येतो एक, हां, आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपण व्हेरायटी पण वाढवली. आता तुम्हाला दुसरे फ्लेवर दाखवतो. ओके. तर याच्यामध्ये किती गाड्या येतात? त्याच्यामध्ये 100 गाड्या बोलतात, पण आता 100 येणार नाही, 80 गाड्या पकडा तुम्ही. ओके. आता दुसऱ्या याच्यामध्ये बघा, कस्तुरी आहे, मॅग्नेट आहे. तर याच्यामध्ये सर्वसामान्यांसाठी, आता सर्वसामान्य माणसांसाठी चांगली कुठली? हे चांगली बघा, मी मला दाखवतो. हे बेसिक फ्लेवर येतात. ब्लॅक अगरबत्ती बोलतो आपण याला, ब्लॅक गाडी. हे 20 रुपयाला स्टार्टिंग आहे. आणि ही ब्राऊन गाडी आहे, ही 100 ग्रामची 40 रुपयाला स्टार्टिंग आहे दादा. ओके. 40 रुपयाला. कसं आहे, आता लोक गणपतीला लिहितात, पण लिहिल्याप्रमाणे चांगलं देतो काय आपण. आता बघा माझ्याकडे कस्टमर कसे येतात, आपले कोणते एकदम चांगले पण मागतात, कोणते एकदम कमी पण मागतात. बघा आजच्या तारखेला लोक आता 120 आणि 130 रुपये किलो अगरबत्तीच येत नाही आपली. तर सुगंध कसा येणार. आता आपण 120 रुपये 130 रुपये किलो लोकांना देतो. बाजारात लोक माझ्याकडे कस्टमर बोलतात पुढे 120-130ला भेटते, पण आपल्याकडे आता स्टार्टिंगच 160 रुपये किलोपासून. तर मी काय म्हणतो की आपलं जे काही मंडळी आहेत की छोटी अमाऊंट टाकून चांगला व्यवसाय करायचा आहे, सुरुवात करायची आहे. हां. तर आता ह्याच्यामध्ये बराच माल घेतलेला आहे आणि काही उरला तर तरी 2 महिने चांगलं चालतोय, नंतर पुढचे 7-8 महिने राहिलं असेल तर खराब होतो का? हे वर्षभर तुम्ही 3-4 वर्ष ठेवलं तरी काय नाही होणार, कारण काही परफ्यूम बसून म्हणता अगरबत्त्यात खराब होणार नाही. ओके. हे मेन महत्वाचं आहे. बघा ह्या जो आपला हा धंदा कोणाचा लॉस होऊ नये, अगरबत्तीचा आणि धूप कापूरचा धंदा आहे ना, तर तुम्ही वर्षभर ठेवा, 3 वर्ष 4 वर्ष माल ठेवा, काहीच खराब होत नाही. ओके. उलट त्याची धुपा विपाचं जे परफ्यूम असतं ना ते वाढतं उलट. ओके. तर याची किंमत आहे 20 रुपये. याची किंमत आहे 40 रुपये. 40 रुपये 100 आता ग्राम. आपण किलोचं जाऊया. आता मी तुम्हाला सांगितलं जसं 20 रुपयाला एक पॅकेट. एक पॅकेट मग किलो मागे किती 10 येतात. 10 म्हणजे 160 रुपयाला किलो पडेल. मग 1 किलो कधी पडेल आता, कोणी आपल्याकडे 2 किलो घेतला, 4 किलो घेतलं तर हे 100 रुपयाला पाव किलो. तो 150 रुपयाला, तो प्युअर दूध 100 रुपये पाव किलो. हा 150 रुपये पाव किलो. आणि दुसरं हे 160 रुपये किलोवाले. हे आपण 50, कोणी एक घेतलं तर आपण 50 रुपयाला देतो. 4 घेतले तर 160 रुपयाला. आपण नेहमीप्रमाणे आपण जिथपासून व्हिडिओ बनवतो तिथपासून आपला हाच रेट आहे. दुसरं आता तुम्हाला मी 350 वाले दाखवतो. हे 350. हां, हे किलो. तुम्हाला याच्यामध्ये फ्लेवर दाखवतो. मॅग्नेट आहे, कस्तुरी आहे, कच्चा बेला आहे,
आता एकाची किंमत कशी आहे? ही एकाची अशी 100 रुपयाला आहे 100 रुपये. आणि कोणी 4 घेतले ना आपल्याकडे तर 350 रुपयाला देतो दादा आपण. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक नवीन व्हेरायटी होती जी आपण निखिलमध्ये आणलेली आहे. ते बघा ही पिंक अगरबत्ती झाली, ही पिंकमध्ये मंगलम, मंगलम आहे. रिच मोगरा, हां रोज, हां चाफा, लॅव्हेंडर, चंदन, हे पण 350 रुपये किलोमध्ये देतात. होय याच्यामध्ये आहे ना मी एक घेतलं, ठीक आहे, 100 रुपये हो दादा. बरोबर. मला व्यवसायासाठी पाहिजे असेल तर प्राईजमध्ये काय फरक पडेल? प्राईजमध्ये बघा दादा, आता कोण कोण कसं आहे तर आपण रिटेलमध्ये व्यवसायामध्ये कसं असतं दादा, आता 1 किलोची प्राईस मी तुम्हाला सांगितली 350 रुपये किलो. हां. एक सिंगल पॅकेट आपण 100ला विकतो. आता कोणी जास्त घेतले, समजा 5 किलो घेतलं, 10 किलो घेतलं तर 280 रुपये किलो रेट पडेल दादा. 280. 280 रुपये किलो. आता याच्यानंतर मी तुम्हाला मसाला अगरबत्त्यामध्ये दाखवतो. नवीन फ्लेवर आलेत नवीन यावर्षी. हे बघा एवढे फ्लेवर आहेत आपल्याकडे याच्यामध्ये. रोज, हां सँडल, मैसूर फ्लोरा, केसर चंदन, लॅव्हेंडर, मोगरा आणि चंदन. ओके. हे जे आपल्याकडे 100 रुपयाला एक बॉक्स पडतो. मसाला अगरबत्ती आहे, स्टार्टिंग प्राईस आपल्याकडे 100 रुपयाला एक बॉक्स पडतो. 100 रुपयाला. हो दादा. त्याच्यामध्ये अजून जास्त व्हरायटी कुठल्या आहे? जास्त म्हणजे दादा आपल्याकडे निखिलचा प्रोडक्ट जास्त आहे सर्वात. ओके. मसाल्यामध्ये आपल्याकडे स्टार्टिंग 100 रुपयापासून होते, ती 1000 रुपये पाव किलोपर्यंत आहे. ओके. ही अगरबत्ती दाखव. ही लूज अगरबत्ती हे आहे. लूज आहेत. हो, हां तर याचं कसं आहे? हे 100ला पाव किलो पडतात दादा. 100ला पाव किलो. पाव किती किलो. काड्या असतात? 220 काड्या असतात दादा. 220 असतात. हो हो. त्याचा सुगंध वगैरे कसा आहे? सुगंध ॲक्च्युली हा लाईट असतो दादा, कारण का सर्व मिक्स अगरबत्तीचा हे कॉम्बो असतो. हां आता तुम्हाला आपण स्वतः बनवली अगरबत्ती, आपण 2 वर्ष बनवलेली अगोदर तुम्ही बघितलं असेल 5-in-1 अगरबत्ती. हां. तर हे बाकीचे ते स्ट्रॉंग. हे सर्व कंपनीचे नाही होतं, हे ब्रँडेडच आहे ना. हे ओके. कसं आहे, याचा जो सुगंध आहे तो एकदम स्ट्रॉंग असणार एकदम आहे. स्ट्रॉंग असणार ओके. आहे. याचा थोडासा कमी असणार आहे. थोडं हां. आणि तुम्हाला मी दुसरं दाखवतो. हे बघा, हे 5-in-1 अगरबत्ती आहे, 130 रुपयाला म्हणजे पाव किलो आहे. 5 प्रकारचे आहेत. याच्यामध्ये 5 प्रकार आहेत. कितीला आहे ही? 130 रुपयाला दादा. 130 रुपये. हो. ओके. तर काय बोलता? जास्त बल्कमध्ये घ्यायची असेल तर ही दादा जास्त बल्कमध्ये कोणी घेतली ना आपल्याकडे, हे 450 रुपये किलो लावून देतो आपण. 450. 450 रुपये. याच्यावर बघा पॅकिंग याच्यामध्ये आहे पण 220 आहे. 220 आहे. याच्यामध्ये पण आपल्याकडे कस्तुरी आहे, जारा आहे, नंदनी आहे, सिंगार आहे, व्हाईट फॉरेस्ट. हां, व्हाईट फॉरेस्ट बरेचसे फ्लेवर येतात दादा. ही आता कितीला आहे तू सांगितलं? ही 150 सिंगल पॅकेट आणि 1 किलो घेतली तर 480. ओके. 150 रुपये आहे ही. तर आपण कमीत कमी 180ला तरी विकू शकतो व्यवसाय करायचा असेल तर. ओके. मग याच्याकडे होलसेलमध्ये तुम्हाला मिळून जाईल. बरेच व्हरायटी आहे याच्याकडे बघायला गेलं तर. धूपमध्ये दाखव ना मला. धूपमध्ये पण दाखव. हो. बघा जेवढं तुम्ही क्वांटिटी घेणार तेवढं तुम्हाला प्राईस कमी पडणार. सिंगल घेतला तर 100 रुपये 150 रुपये असं तुम्हाला प्राईजमध्ये पडेल. बोला. धूपमध्ये दादा बघा, हा पावडर धूप आहे, हा 70 रुपयाला पाव किलो आहे. कुठल्या आहे धूपमध्ये? धूप पावडर बोलतो आपण याला, प्युअर धुपाची पावडर. त्याच्यामध्ये प्राईस वाढली आहे का? प्राईस आता ॲक्च्युली वाढली म्हणजे कशी, दुसरी एक पावडर येते ती 50ला पण पाव किलो येते. गेल्या टायमिंगला याच्या अगोदर 40ला पण पाव किलो होती. पण आता जशी कॉस्ट येते तशी थोडी वाढत जाते दादा. आता हा आपला नॉर्मल धूप आहे, हा नॉर्मल आहे. हा 50ला पाव किलो आहे. ओके. हा आपला नेहमी 50ला पाव किलो. हो दादा. ओके. आणि हा हा मोरा धूप आहे, हा 100ला पाव किलो आहे. 100ला पाव किलो. हा प्युअर धूप आहे आपला. हां. बघा, चिकट झाडाचा आहे, त्याला कापूर लावला ना, माची लावली की लगेच एक येते. एक लावलं तरी भरपूर झालं. भरपूर झाला बघा ना, तुम्ही कोळसावर टाकून बघा. ओके. हा 150 रुपयाला पाव किलो हा आहे. 150ला आहे. हो. आणि हा हा पण 70 रुपयाला पाव किलो. आणखी एक तुम्हाला दाखवतो. तर याच्यामध्ये बघा आता 5 तू दाखवलेले आहेत आणि हा 6वा हा आहे. प्युअर डिंकाज आहे, 1000 हा रुपये पूर्ण किलो डिंकाज पडतो. आहे. हो, हा 250ला पाव किलो पडतो. 1000 रुपयाला किती? 1 किलो आहे. 1 किलो. ह्याच्यामध्ये आपण याला मोरा दूध बोलतो. मोर पूर्ण डिंकाच आहे हा. प्युअरमध्ये एकदम. हे पण तुम्ही टाकून बघा ना, कोळसर माहिती पडतो. टाका कोळसर. आपण बघूया आता याचा सुगंध कसा येतो तो. कॅमेऱ्यामध्ये समजणार नाही पण नक्कीच तुम्हाला फीडबॅक देतो मी. थोडा वेळ लागेल का अंकुश? थोडा वेळ लागतो. तर कोळशामध्ये तुम्ही केलं ना म्हणजे लाकडावर तर त्याचा रिझल्ट चांगला निघतो. हां चांगलं आहे. हा प्युअर जो आहे ना एक नंबर, त्याचा रिझल्ट चांगला आहे. तर अंकुश जे आता महागडे जे धूप आहेत ना हो. तर याच्यामध्ये लाकडावर चेक करायचे का? लाकडावरती कसं दादा, हे आपण कोळशावरती पेटवलं तर एकदम उत्पन्न. हां. तर करवंटीवरती पेटवलं तर डोळे झोमणार. दुसरं शेणीवरती पण पेटवलं मग शेण प्युअर असते. काय पण काय करतो, करवंटीवरती पेटवतो आणि प्लस पंखा चालू ठेवतो, मग ते डोळ्याला लागतं. मग आपण काय बोलतो, धूप बरोबर नाही.
त्याच्यापेक्षा तुम्ही कोळशावर पेटवलं ना तर सर्वात बेस्ट. बघा, बघू शकता दूर बघा किती येतं त्याच्यात. ओके. आता गावी तर कोळसा नाही आहे, पण लाकूड जो आहे तो लाकूड आहे. पेटलेला आहे, हां. त्याच्यावर परत एक केलं परत चालेल. शकता तुम्ही. हां आता तुम्हाला दुसरं मी एक दाखवतो. दुसरं बघा, हा कापूर आहे. हां. एक त्याची काय किंमत वाढली की? ही दादा 240 रुपयाला यावेळी 200 ग्राम आहे. ही 200 ग्राम आहे. हां, ओके. आणि ही पण सेम 200 ग्राम आहे. दुसरं 100 ग्रामचं पॅकेट आहे. हां, ते 120 रुपयाला 100 ग्राम आहे. किती? 120 रुपये. हो दादा. प्राईस आहे तेवढीच कमी झाली आहे का वाढली आहे? प्राईस कापूरमध्ये वाढली. आता भीमसेन कापूर 1200 रुपये किलो झाला आहे दादा. कापूरचे फ्लेवर आहेत आपल्याकडे नवीन यावेळी. काय म्हणतो भाऊ? हे आपण कापूरच्या मशीनमध्ये लागतो, ते बकूर बोलतो आपण ह्याला. हां. त्याच्यामध्ये केसर आहे, बकूर आहे, ब्लॅकवूड आहे. हे 230 रुपयाला एक डब्बी पडते दादा, 30 ग्रॅमची. 230 रुपयाला. ओके. 30 ग्रॅमची आहे. हो, 30 किती ग्रॅम. वेळ? याचा वेळ नसतो दादा. आपला सुगंध येईल आला की बंद करून टाकायची मशीन. ओके. आता आपण मशीनवर आहे हो, ते. आपल्यावरती आपण किती पेटवतो, सुगंध आपल्याला किती पाहिजे त्याच्यावरती दादा. एक बऱ्यापैकी 2-3 तास चालू शकतो. आरामात आरामात. आणि दुसरं तुम्हाला मी दाखवतो. हां. आपले हे पूजेचे बॉक्स आहेत. ज्यांना व्यवसाय करायचा असेल ना तर असं तुम्ही बॉक्स वगैरे आहे ना, पहिल्या सुरुवात करा छोट्यापासून, नंतर मग हळूहळू तुम्ही अपग्रेड करा. हे कसं आहे पूर्ण बॉक्स? पूर्ण बॉक्स होतो 160 रुपयाला. ओके. प्राईसमध्ये काय फरक झाला गेल्या वर्षी? प्राईसमध्ये त्याचा मेन प्राईसमध्ये तर फरकच झाला बघा. डब्याची किंमत वाढली आहे, कापूर वाढला आहे याच्यामध्ये. हां. बाकी सर्व सेम आहे दादा. ओके. तर मला आता हा बॉक्स नाही पाहिजे, बाकीचं मला वेगळं पाहिजे असेल तर? बॉक्स नसेल पाहिजे असेल तर आपण आता 140 मध्ये पण करू. ओके. 140 मध्ये. 140 मध्ये जाईल. त्याच्यामध्ये अबीर, गुलाब, हळदी, कुंकू, मध, अत्तर, गंधगोळी, जानूजोड, लाल कापड, वस्त्र, गौमूत्र, दाखवणार आहे. बॉक्समध्ये सगळं असते ना. आता बघा, ज्यांना छोट्यापासून सुरुवात करायचं असेल तर तुम्ही हा 140 रुपयाचा बॉक्स घेऊ शकता. फक्त एवढं आहे की तुम्हाला हे जे बॉक्स आहे ना, हा वरचा प्लास्टिकचा, नाही घ्या. हा मिळणार नाही. हा पाहिजे असेल तर 160 रुपये. तर अगरबत्ती आहे याच्यामध्ये, कापूस आहे, धूप आहे, कापूर आहे, 40 अबीर वगैरे सगळं, गुलाल वगैरे सगळं याच्यामध्ये. त्यानंतर मग हे बघू शकता गोमूत्र आहे. म्हणजे 160 रुपयामध्ये तुम्हाला हा पॅकमध्ये बॉक्समध्ये पाहिजे असेल तर मिळून जाईल. पण तुम्हाला त्यासाठी इथे यावं लागणार आहे अंकुशकडे, जेणेकरून तुम्हाला ना इकडचं सगळी एक एक वस्तू आहे ना, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, ते तुम्हाला बघता येईल. घ्यायचं की नाही हे तुमच्यामध्ये, चॉईस तुमची. चॉईस तुमची आहे. बरोबर ना? बरोबर आहे. हां. तुम्ही फिरून आलात सगळीकडे? नाही नाही, मी इथं येतो. इथेच येता? इथेच बघा, येतो. हेच मेन महत्त्वाचं आहे. मी याच्याकडे आपला किती वर्षापासून येता तुम्ही? तरी आता काय 3-4 वर्ष झाले 3-4 वर्ष झाले. मी येतो माल कसा इथं. देतो? हा व्यवस्थित आहे सगळं. म्हणजे जे साहित्य जे आहे ते चांगले देतो? चांगले देतो, चांगले. बाहेरच्या पेक्षा किंमत कमी आहे? मी बाहेर जातच नाही विचारायला. हां. आलो की आपला आहे महाराष्ट्र. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास. विश्वास. हां. म्हणजे जे आतापर्यंत तुम्ही 5 रुपयाची वस्तू घेताय किंवा 10 रुपयाची वस्तू घेताय, त्याचं म्हणजे काही चीज ना होते. काही चीज होते. चीज होते. चीज होते. हो. हां. म्हणजे घेता त्याचा फायदा होतो. फायदा तुम्हाला. होतो. हो. हां. हेच मेन महत्त्वाचं आहे मंडळी. आणि ते जपले अंकुशने. कारण मला स्वतःला मला वाटतं लॉकडाऊनच्या दुसऱ्या वर्षीपासून मी येतो आहे. 5 वर्ष मला होऊन गेले. किती गर्दी असली तरी ना आम्ही थांबतो साईडला. हां. बाबा जाऊ देत, नवीन गिरायक असलं तर जाऊ दे का आपण आता तुम्ही कुठून आलायत? मी आता भोयवाडा, भोईवाड्यामध्ये. मग इथूनच आलायत? हा नायगाव भोयवाडा. नायगाव भोईवाडा, नायगाव. बॉम्बे सेंटर. हो ना, आपलं केम हॉस्पिटलच्या पुढे. इथे आहे. पुढे पहिला मी वळली नाक्याला राहायचं. होय. मी डिफेन्समध्ये होतो काम. डिफेन्समध्ये होतं. अरे वा. मी रिटायर झालो. हां. तरी पण याच्याकडे येतो, उभा राहतो फक्त. बघा मंडळी, हाच म्हणजे विश्वासानं प्रत्येकाने ना व्यवसायामध्ये जिंकणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. हो. थोडं उशीर झाला का ना हो, 1 वर्ष लॉस होईल पण दुसऱ्या वर्षी नक्की तुम्हाला प्रॉफिट होईल. मी याच्याकडे काय येतो कारण की मला ना दरवर्षी एक म्हणजे वेगवेगळे चेहरे बघायला मिळतात. हां. जेणेकरून कसं आहे की उद्योगधंद्यामध्ये उतरायचं असेल तर छोट्यापासून करायचं. स्टॉल काय एवढा मोठा नाही आहे की करोडो रुपये खर्च करून यांनी शॉप नाही टाकला आहे, पण एक छोटासा स्टॉल आहे, त्यातून सुरुवात केलेली आहे. अजून माहिती घ्यायची आपल्याला. पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आपण जाणार नाही आहोत. आणि मलाही गणपतीची शॉपिंग करायची आहे. कस्टमर आहे ना कंटिन्यू येत आहेत, इथे पण बघू शकता. आता आपण आहे ना जे लॉंग स्टिकमध्ये येतात ना अगरबत्ती ते बघणार आहोत, पण रिजनेबल प्राईसमध्ये आहे. फ्लोरा अगरबत्ती ते निखिलवाल्याची. हां. तर याच्यामध्ये सांग ना मला. चौकोनी गोल किंवा चौकोनी, गोल पण चालेल. दादा बघा ह्याच्यामध्ये ना काय म्हणतोस?
तर निखिलच्या अगरबत्त्या त्याच्यामध्ये 4-5 व्हेरायटी आहे आपल्याकडे. हां हे 60 रुपयाला 10 काडी आहेत. 60 रुपयाला 10 काडी आहेत. किती वेळ राहतात? हे 3.5 तास जातात म्हणजे 2.5 तास पकडलं तरी चालेल. आरामात. ओके आधी दुसरं मी तुम्हाला दाखवतो. हे 100वाले आहेत. हां 100मध्ये आपल्याकडे 15 ते 20 व्हेरायटी आहे. ओके. याच्यामध्ये किती गाड्या असतात? त्याच्यामध्ये पण 10 काड्या आहेत. 10 गाड्या. आणि हे किती वेळ राहतात? याच्यापर्यंत 3.5 तास जातात ऑलमोस्ट. ओके. याच्यामध्ये लो याच्यामध्ये याच्यातली कुठली चांगली आहे? लो याच्यामध्ये बघा याच्यामध्ये 60वाल्यामध्ये येणार, कस्तुरी येणार, पायनॅपल येणार, मस्कमेलन येणार, इम्प्रेस येणार, भरपूर फ्लेवर याच्यामध्ये येतात. कुठलं सॅम्पल आहे का ओपनमध्ये? सॅम्पल तर मुश्किल आहे पण बघू. तर असं ओपन करून दाखवत नाही, कारण की आहे ना एकदा ओपन झालं. नाही नाही ओपनचं सवाल नाही. कसं आहे ब्रँडेड वस्तू एकदा मी ओपन केली ना मग इथे तिथे पडत राहते सारखी सारखी. हे बघा. ओके हेच ठीक आहे. आणि मी जर इथून ओपन केली तर आतून पॅक येते. ओके. मग ज्यांच्याकडे 5 दिवसाचे गणपती असेल, 1.5 दिवसाचे असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे. एका याच्यामध्ये किती 10 काड्या आहेत. फटाफट कर ना भाऊ. अरे हे घे भाऊ. तुला तर सुगंध चांगला आहे ना याचा? अरे निखिलच्या कंपनी आहे क्वालिटी चांगली. आपल्याकडे क्वांटिटी जास्त घेतली तर प्राईसमध्ये काय फरक पडेल? जास्त म्हणजे 12-15 पीस घेऊन गेली तर 50 रुपयाला होतात. ओके. तशी 60 रुपयाला आहे. कधी 60 रुपयाला. दुसरं 100वाले कोणी 12 पीस 15 पीस घेतले तर 90 रुपयाला होतात. ओके. आणि ह्याच्यामध्ये ना प्रत्येकामध्ये 5-5, 10-10 घेतली तरी फरक पडेल का? अरे पडेल. प्राईस कमी होईल ना? प्राईसमध्ये कमी होईल दादा. हे बघा दुसरे वाटी धूप आहेत. हे 50 रुपयाला 12 पीस आहेत. वाटी धूप आहेत ना हे? ओके. हे कसे 50 रुपयाला दादा 12 पीस. हे बघा दुसरं येणार हे 130 रुपयाला 30 पीस येणार. हे कापूरचं आहे, गुगल आहे, शेनी आहे. याच्यामध्ये शेणीपासून बनवलेलं ते ओपन आहे. वाटी धूप ते ओपन करून दाखव ना. 130 रुपयाला 30 पीस आहेत. ते दाखव ना, ओपन करून दाखव ना. ओपन करून दाखवतो मी तुम्हाला. हे कसं आहे? हे 50. आपण एक कसं बोलतो? डिस्प्लेसाठी आहे ना दाखवते, म्हणजे जे मंडळी आहेत ना त्यांना समजेल. हे बघा. ओके. किती आहेत एकूण वाट्या याच्यामध्ये? 30 पीस येतात. 30 येतात. हो. किती वेळ राहतात हे? हे दादा आपल्यावरती आता 12 आता कोण काय एकत्र पेटवतो. पंखा चालू असेल तर 15-20 मिनिटात पेटणार आहे पण. ओके. याची काय किंमत सांगितली? 130 रुपयाला 30 पीस आहे. दुसरे आपल्याकडे 40 पीस पण येणार. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर फ्लेवर आहेत. ओके. हे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे का महाग आहे? हे 160 रुपयाला 40 पीस येतात. 30 रुपयाचा फरक आहे म्हणजे. बल्कमध्ये घेतलं कमी होईल? बल्कमध्ये ह्याच्यामध्ये पण करू आणि ह्याच्यामध्ये पण करू दादा. ओके. आता ज्यांना आता लांब राहत आहेत त्यांना सेवा आता पाहिजे असेल तेव्हा घरपर्यंत. आता कसं आहे दादा सांगतो मी. डिलिव्हरी तर द्यायला का नाही जाता मेन कसं ट्रान्सपोर्ट सोडत नाही. आता मी इकडनं माल टाकला पण डिलिव्हरीला मी बिल्टी पाठवू शकतो पण तुम्हाला माल नाही भेटला तर तो थोडा मुश्किल होऊन जातो दादा. तेव्हा मग थोडंसं व्यवसायामध्ये थोडं अडचणी येऊ शकतात. जर शॉपवरती विजिट दिले तर तुम्हाला. ओके. आता हे तूप आहे ना? हे तूप आहे दादा. हे अर्धा किलोचं 150 रुपयाला आहे. हां. आणि 1 किलोचं हे 300 रुपयाला आहे. किती? 300 रुपयाला आहे. 300 रुपयाला. हा सर्व त्याच्यापासून बनवतो. हे चांगल्या क्वालिटीचं आहे का? चांगल्या क्वालिटीचं बघा. हवनसाठी तिथं लिहिलं आहे आपण. याला फक्त पूजेलाच यूज करू शकतो. ओके. त्याच्यात पीस किती आहे? त्याच्यात 40 पीस आहेत दादा. आणि याच्यात त्याच्यात 30 पीस आहेत. तुम्ही कुठून आलाय? 4 बाटल्या. आम्ही देऊ. दिव्यावरून. हे तिलाचे 4 बाटल्या काढ तेलाचे. दरवर्षी येतं का याच्याकडे? दरवर्षी आम्ही येतो इकडनंच घेऊन जातो. याच्याकडे घेऊन जातो. बाहेर पण चौकशी केली आहे? नाही बाहेर नाही, आम्ही याच्याकडेच येतो ना. मग आम्ही बाहेर कशाला चौकशी करणार? मग डायरेक्ट तुम्ही इथे येतात? इकडेच येतो. कुठलं तुमचं गाव कुठलं? हे 24 आमची चिपळूण. आणि भाऊ तुमचं? मी देवगड. देवगडात. तो 24 पीस आहे ना. सगळं खरेदी करतात. तुम्ही स्वतः या. कुरिअर करण्यापेक्षा आहे ना, कुरिअर करेल पण वेळेवर मिळेल की नाही त्याची गॅरंटी नाही आहे. पण एक तुम्हाला सांगतो की स्वतः आला तर तुम्हाला आहे ना सगळ्या गोष्टी बघता येईल. 30 पीस. काय म्हणतो भाऊ? बघा हे तेलाच्या बाटल्या आहेत. पहिले आपण 900 ml विकायचो. आता 750 ml झाली. लोक याला 800 आणि 900 ml बनवून विकतात. ही 130 रुपयाला आहे. दुसरी पितांबरीची येईल आपल्याकडे. हां. ही 180 ओरिजिनल आहे पितांबरीची? ओरिजिनल दादा. दाखव ना. जीप शक्ती कंपनीची ब्रँडिंगच आहे दादा ही. जरा माझं बिल बनवू. हे कितीला? ही 180. 180. ओके. आणि ही 130 रुपये. 130. ओके. आणि हे दूध स्टिक? हे धूप स्टिक दादा 50 वाले. ते बघू शकतो आपल्याकडे भरपूर फ्लेवर आहे त्याच्यामध्ये. ब्लॅक चेरी आहे, वैष्णवी आहे. 140. साई फ्लोरा आहे ना, बरेच मंडळी घेऊन जात आहेत. साई फ्लोरा प्रत्येक मंडळाची आणि म्हणजे प्रत्येक जे आपल्या कस्टमर साई फ्लोरा, वैष्णवी आणि नटराज हे सर्व आवडत्या अगरबत्त्या. काय काय टाकतील ते सांग. बघा ना कस्टमर किती आहे. बरेच मंडळी आलेले आहेत, खरेदी करतात. हा एक शॉप आहे आणि हा एक शॉप आहे. दोन्ही शॉप एकच आहे. हे बिल बनवून हे बघा. पॅन तिथून घ्या बघा. हे 140 वाले. हे घे पेन घेऊ. दोन पॅन आहे का? हे बघा हे 140. हे 50. 4 आहे. हे 480. हे घे.
सर्व दिला ना तिथे साधा अंकुश हे का तुझ्या हाताखाली राजकडे दिलेत ना सर पायाखाली ठेवलेत बघ अंकुश मशीन दे आपलं कापूर मशीन आम्हाला डिस्काउंट मला काय डिस्काउंट लय भारी किती आहे? मारले 1090 लागले 1050 करा बस हे 6 आहेत 3 4 हे बघ 6 2 आहे बरंच सामान घेतलं आहे हां बरंच सामान घेतलं आहे गणपतीची तयारी देणारा तेच आहे ना. होय ते लाख मुलाचं बोलला होता हां हो ना थँक्यू कापड वगैरे घेतलात बघा अशी खरेदी करायची जे पाहिजे असेल ना एक वस्तू घ्या 2 वस्तू घ्या पण या इकडे कुरिअर करण्यापेक्षा सगळ्यात बेस्ट इकडे या वेळ जाईल 100 रुपये तिकीटचे जातील पण सामान चांगलं मिळेल तुम्हाला तसं डिलिव्हरी केलं तरी मिळतं सामान पण वेळेवर मिळणार ना थोडं मागे पुढे होऊ शकतं 1900 रुपये आले तो 1925 झाले 1900 रुपये एक रिओ किती आलाय झाली बाबांची खरेदी बाबा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया हा भीमसेन कापूर आहे हा 1200 रुपये किलो आहे दुसरा आपल्याकडे फ्लेवरमध्ये अगरबत्ती बघू शकता व्हॅनिला तो दाखव तो दाखव हा प्युअरमध्ये साईजमध्ये फरक आहे काय हां क्वालिटीमध्ये फरक आहे तिथं साईजमध्ये नाही होत. आता ह्याच्यामध्ये बघू शकता लॅव्हेंडर आहे गावाचं आहे पायनॅपल आहे बरेचसे फ्लेवर येतात ते 120 रुपयाला आहे दादा तर किती आहेत काड्या 240 काढे दादा 240 आहेत हो दादा आता हे लॉंगस्टिकमध्ये आपल्याकडे ट्रायो एकामध्ये हे पण हा कुठला फ्लेवर आहे हा गावाचा फ्लेवर आहे हां आता दुसरा बघू का ट्रायो आहे 1 2 3 कलर आहे ह्याच्यामध्ये पण आपण दाखवतो ते नाही इथे पण 3 कलर होते 1 2 3 आणि हिथे वेगळा सुगंध आहे हिथे वेगळा सुगंध आहे हिथे वेगळा सुगंध आहे हे 130 रुपयाला पडतं किती आहेत त्याच्यामध्ये काड्या हा 10 काढ्या आहेत दादा त्याच्यामध्ये आपल्याकडे ट्रायो आहे ब्लू ट्विस्टर आहे आणि पिंक गिल्टर आहे 3 फ्लेवर आहेत किती वेळ राहतात ते हां किती वेळ राहतं 3.5 तास दादा आणि पिंक गिल्टर आहे ना रेड वेल्वेट आहे त्यात रेड वेल्वेट 1 काडी 2 तास पेटते ओके आता ही आहे ती कुठली आहे ही बघा ही पिंक गिल्टर आहे आणि ही कस्तुरी दाखवली 60 रुपयावाली तुम्हाला फ्लेवर चांगला आहे का ही सुगंध आहे चांगला ही गॅरंटी निश्चितचा ब्रँड आहे दादा निखिलचा आहे हा मारतो त्याचं हे दाखव ना बॉक्स दाखव ना हा काय याचा. हा काय हा बघा. हा बॉक्स आहे कस्तुरी हा ठीक आहे हा बघा हा बॉक्स आहे तर इथे आला तर ब्रँड तुम्हाला मिळून जातील निखिलचा मिळेल अजून कुठले कुठले मिळतील ब्रँड निखिल आहे आपल्याकडं अलौकिक आहे विजय आहे फ्लोरिस आहे ही किती वेळ राहते हे दादा 3.5 तास 4 तास ओके बऱ्यापैकी आपण माहिती घेतलेली आहे पण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे ज्यांना पॉसिबल नाही आहे इथे येणं तर तुम्ही स्क्रीनवर नंबर आहे ते कॉन्टॅक्ट करा बोललो ना आता ही 2 काडी आहे एकामध्ये 7 तास पेटणार आहे हे किती रुपये ही तुम्हाला 120 रुपये पडेल 120 रुपये 7 तास पेट्टी ही बघा ज्यांना पॉसिबल आहे की तुम्ही येऊ शकता इथे फक्त एवढे की वेळ काढून या जेणेकरून तुम्हाला आहे ना इथे गर्दी भरपूर मिळेल जसं जसं आपला गणेशोत्सव जवळ येतो आहे तसं ठीक आहे जसं गर्दी वाढत जाणार आहे हे छोटे मार आणि धूप नाही दिलं तर भावा कसं यायचं ते सांग ना पत्ता सांग ना हे दादा आपलं नळबाजार लोगन गली इथे बँगलोर स्टेशन आहे दादा आणि इथून आले तर आपलं शेवटचा दुकान आहे इथून सँडल्स रोड स्टेशन आहे दादा ओके किती वेळ लागतो इथे स्टेशनवरनं इथे यायला 15 मिनिटं 15 मिनटात हो दादा बाईक घेऊन येत असाल तर एक सांगतो नका घेऊन येऊ ट्रेननी या सगळ्यात बेस्ट आहे पार्किंगचा थोडा इश्यू आहे कार वगैरे पण घेऊन येऊ नका आला तर 2-3 या हां 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 म्हणजे तुम्हाला फायदा आहे की जेणेकरून सामान जास्त घेऊन जाल तुम्ही हो रिजनेबल रेट लावा बोलायची गरज पडते का तुम्ही कुठून आलायत मी भांडूपूर होतो भांडूपूरून आलो दर वर्षी इथेच होतो मी जटा बिल्स किती वर्ष झाले तुम्ही येत आहे भरपूर आली 10-12 झाली 10-12 वर्ष झाले इथं तिकडे जास्त स्वस्त आहे मला इथं आवडतं आपण बरं आता इथे कुठे कामाला आहे मी इथंच आहे पायदुनीला इकडे आहे काय काम कांजरा पोहोचे इथे नाही पायदुनी पायदुनीला बघा हेच मेन महत्त्वाचं आहे आणि ते जपून ठेवले अंकुशने नाही भरपूर कमी गेले बाहेरच्या पेक्षा कमी किंमत आहे हां कमी किंमत आणि त्यामध्ये म्हणजे ह्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे काय सुगंधित आहेत चांगले आहेत चांगले आहेत. हो
सुवासिक अगरबत्ती आता तुम्ही पायधुनीतले म्हटले तर मग तुम्ही मूळचे इकडचेच नाही मी राहिला भांडुपला आहे जॉबला इथे आहे. जॉबला इकडे आहेत. हो तर तरी सुद्धा तुम्हाला इकडे सगळं परिसर माहिती हो आहे. हो तरी सुद्धा तुम्ही ह्याच्याकडे आलात. हो आणि मी दरवर्षी इथेच येतो पुढे जात नाही दुसरीकडे. पुढे जातच नाही. जरी याच्याकडे नसेल हां तर मग तो मला 2-4 दिवसात ॲडजस्ट करून देतो तेव्हा मी येणार परत घेऊन आणणार. 50 रुपये तरी भाऊ तिकडून जरा. आणि किती पुन्हा तुम्हाला सांगतोय की इथे तुम्हाला अगरबत्ती मिळेल 20 रुपयापासून 40 रुपये असं किंमत आहे याची. त्या इथे पण बरेच अगरबत्ती किंवा अन्य सामानं आहेत जे आपल्या देवासाठी लागतात ते. त्यानंतर वाती वगैरे आहेत, लाल कापड आहे, बरंच काय काय याच्याकडे उपलब्ध आहे. हे काय गोल वाती आहे, लांबवाली वाती आहे, सगळं याच्याकडे उपलब्ध आहे. थोडं पुढे जाऊया, त्याच्यात सगळी माहिती घेतली आपण. आणि हे भाऊ पहिल्यांदाच आलेत, खारवरून आले. 420 झाले, पण पहिले 50 दिले, आता 20 दिले, 70 बघा झाले. इथे पण तुम्हाला आहे ना धूप स्टिक वगैरे सगळं मिळेल, तेल वगैरे आहे. त्यानंतर ट्रायोचं पण आहे, अगरबत्ती वगैरे आहे. आता बघा त्याचा उपयोग. आणि हे बघा इकडे धूप आहे, हा पूर्ण मिक्स आहे. हे लोबन धूप आहे ना, त्याच्यामध्ये काय काय आहे? बारीक लोबान, कडा लोबान सर्व मिक्स येतो. मग आपल्याकडे सिंगापुरी लोबान आहे, बकूर आहे, जाफरान आहे, ऊद आहे. आपण फ्लेवर बरेच येतो. कसं आहे? हे 50ला पाव किलो येतं. लोबानमध्ये 50 रुपयापासून पाव किलो चालू होतं. 50ला पाव आहे. ओके. आणि हे बाकीचे दाखवते तिकडेच आहेत ना, पुढेच आहेत ना? हे पण आपलेच आहेत. आता हे बघा, दुसरे आपल्याकडे अलौकिकमध्ये पण ब्रँड आहे तुम्हाला, जसे की मी बोललो. हे बघा. हे सँडल फ्लोर आहे, याच्यामध्ये मस्त याची काय कॉस्ट आहे? ही 160 रुपयाला आता पाव किलो चालू होते. आपण सर्वात जास्त आणलेली अगरबत्ती चिपूडची आणि ह्याचं सुगंध बघा. काड्या किती आहेत त्याच्यामध्ये? काळ्या 220 आहेत. मी गेल्या वर्षी हा घेऊन गेलेलो. हो. याच्यामध्ये तर आपल्याकडे कमीत कमी जेवढे कंपनीचे फ्लेवर आहेत सर्व आपल्याकडे अवेलेबल असतात. आता नंतर ॲक्वा फ्रेश. तर हे बघा याच्यामध्ये धूप पण आहेत, पण याच्यामध्ये मला आहे ना लोबन आहे ना, गेल्या वर्षी मी हा लालमध्ये घेऊन गेलो होतो. त्याचा रिझल्ट मला चांगला वाटला, मस्त आहे हा लोबन. पण तरीसुद्धा मी ट्राय करा वेगवेगळ्या. आणि एक काळ्या कलरमध्ये होता, तो घेऊन गेलो होतो. कारण की दरवर्षी आपण याच्याकडे काय येतो, कारण की आपल्याला माल पण चांगला मिळतो आणि स्वस्त पण मिळतो. त्यामुळे आपण येतो. गेले 4-5 वर्ष झाले. बघा अशी खरेदी करावी लागणार आहे. पण गाडी घेऊन येऊ नका, बाईक घेऊन येऊ नका किंवा कार घेऊन येऊ नका. ट्रेननी या, सगळ्यात बेस्ट आहे. आणि सकाळी लवकर या, जेणेकरून दुपारी तुम्हाला जाता येईल नीट. हे बघा हा ब्लॅकमध्ये आहे. हो तो काळावाला कुठला आहे हो लोबनमध्ये? हाच आहे ना? हां दुसरा कुठला आहे अजून? दुसरा हा एक नाही पूर्ण काळ्यामध्ये. पूर्ण काळा बघा मला हा एक काळा आहे का? हाच आणि हे बघा तुमचं नाव सांगा हो. बबन शेट्टी धूपवाले. बबन धूपवाले म्हणून एक खरे आहेत. त्यांचा पहिला व्हिडिओ बनवलेला आपण. हे बघा त्याचा जो सुगंध आहे ना खरंच चांगला आहे. मला रेड आणि याचा हे रिव्ह्यू खूप चांगला वाटला मला सुगंध. तरी तुम्ही ट्राय करा, थोडं घेऊन जा किंवा मिक्समध्ये घ्या. पायनॅपल चाट टाकायचे. कुठून आलात तुम्ही? पाचीवरून. दरवर्षी येता? दरवर्षी येता इथे. बघा यांनी एवढी खरेदी केलेली आहे. अगरबत्ती घेतल्या आहे, लोबण घेतलं आहे वाटतं, त्याच्यानंतर बरंच काय काय घेतलेलं आहे यांनी. कापूर वगैरे घेतला आहे, धूप घेतलं आहे. किमतीमध्ये काय फरक आहे मार्केटपेक्षा? खूप कमी. खूप कमी. लावणार ते माहिती. तरी किती फरक आहे? 200-300 रुपयाचा फरक असू शकतो. तेवढे पैसे वाचले तरी भरपूर आहे. तर ह्यांच्या कामाला किती गुण द्याल तुम्ही? 10पैकी 100. 10पैकी 100 द्या. 10पैकी 100. 10पैकी 10. 10पैकी 10. पण काय माहिती आहे मंडळी, विश्वास मेन महत्त्वाचा आहे. आणि हे जपलं आहे, हे बबन मामा आहेत धूपवाले, यांनी जपलं आहे, अंकुशनी जपलेलं आहे. आणि आम्ही हक्काची माणसं, आम्ही बिंदास होतो. तर इथे आहे ना खरेदी केलेली आहे या ताईंनी. नमस्कार, 100 रुपये डझन. कुठून आलात तुम्ही? बाइंडर माहिंदरवरून. तुमचं गाव कुठलं? चांगली सांगलीचं. तर तुम्ही किती वर्ष आले तुम्ही येता यांच्याकडे अंकुशकडे? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाले. मी कंटिन्यू येतात. हो स्वस्त आहे? दरवर्षी. हो खूपच छान आहे. आणि यांचं आतापर्यंत घेतलेलं सामान काहीच खराब नाही लागलं. ओके. म्हणजे बाहेर जी किंमत आहे आणि यांच्याकडे जी किंमत आहे किती फरक खूप आहे? डिफरंट आहे त्याच्यामध्ये. तरी किती रुपयाचा फरक असू शकतो? तरी नाही म्हणलं तरी आपल्याला 20-30चा फरक पडतो म्हणजे अंदाजे. 20 रुपये म्हटलं तर आपण 10 वस्तू घेतली तरी 200 रुपयाचा फरक पडू शकतो. हो
100-200 रुपये जरी वाचले तरी भरपूर झालं. भरपूर झाले. ओके, तर यांनी बघा खरेदी काय काय केली आहे. अगरबत्ती वगैरे, त्याच्यानंतर धूप, बरंच काय काय घेतलेलं आहे. भीमसेन कापूर भीमसेन कापूरची आता थोडीशी किंमत वाढत चालली आहे. हो, वाढत चालली आहे. हो, सुरुवातीला 700-800 रुपये अशी होती. हो, आता 1800 झाली. किती? 1800 ना? आता 1200. 1200 किंमत झाली. बघा गर्दी बघा किती आहे, भरपूर गर्दी आहे. नमस्कार, आपलं नाव कसं? उज्ज्वला राणे, कुठून आलाय तुम्ही? नालासोपारा. नालासोपाऱ्यावरून आलो. तर आपला हा जो भाऊ आहे अंकुश आहे, हां. तर ह्याच्याकडे अगरबत्ती किंवा अन्य साहित्य मिळतं ते देवासाठी. हो. तर रिजनेबल आहेत. हो, खूप रिजनेबल आहे. आम्ही गेली 4 वर्ष ह्याच्याकडेच येतोय. हां, इवन फोन करून वेळ ठरवून वगैरे आम्ही येतो. ओके. मग याचं कारण काय? नाही, हवे ती वस्तू चांगली मिळते आम्हाला आणि कमी किमतीत मिळते. ओके, तरी किती फरक पडतो? बऱ्यापैकी फरक पडतो, कारण मी गावी द्यायचं सामान आणि माझं वर्षभराचं असं ऑलमोस्ट सगळंच घेऊन जाते. नाही म्हणायला गेलं तर 1001 रुपयाचा तरी फरक पडतो सगळ्या सामानामध्ये. म्हणजे वर्षभराचं माझं घरचं पूजा साहित्य आणि गावी द्यायला लागतं त्यातलं. तुम्ही मग कोकणातलंच आहे? हो, कोकणातली आम्ही. बघा मंडळी, कोकणातले मंडळी आहेत. कोकणातले जे सण आहेत ना ते अप्रतिम आहेच, पण आपली हिंदू संस्कृती आहे. तर त्यासाठी गणपती उत्सव असू दे किंवा नवरात्री उत्सव असू दे, तर नक्की या तुम्ही आणि होलसेलमध्ये तुम्हाला मिळून जाईल. थोडंफार तुम्हाला सांगतोय की ट्रान्सपोर्टमध्ये थोडा इश्यू होतो. दादा ट्रान्सपोर्टचं काय माहिती आहे, आत्ता मी माल टाकला ना तर जरा ट्रान्सपोर्टवाले पण लेट करतात. आता ट्रान्सपोर्टचा बघा ॲड्रेस घरपर्यंत जात नाही ना. आता कधी कधी त्यांच्या मेन ब्रांचच्या ऑफिसला पण ठेवतो पार्सल. आता का तर किती आज सोमवारी पार्सल टाकलं तर अजूनपर्यंत भेटलं नाही. तर आमची टकीने आम्ही बिल्टी पाठवू शकतो, पण पार्सल आमच्या हातात नाही ना. हो, तर जसं या ताई आलेले आहेत, स्वतः परस्पर आलेले आहेत. तुम्ही आला, थोडा वेळ जाईल, दिवस काढून या, हां, तर तुम्हाला चांगलं रिजनेबल आणि वस्तू म्हणजे पालकता येईल. म्हणजे सगळ्यांना रिजनेबल प्राईसमध्ये मिळेल. वाटलं तर तुम्ही 4 दुकानं फिरा, नंतर शेवटी अंकुशकडे या. काय अंकुश? त्याची गॅरंटी आपण पूर्ण देतो. आम्ही 4 दुकानं फिरतच नाही, आम्ही डायरेक्टच अंकुशकडे येतो. हेच मेन आहे, हां. विश्वास महत्वाचा कारण आहे. मराठी माणूस आहे, आता बघा दादा, मराठी माणसाकडे आणि विश्वासाने तो प्रत्येक गोष्ट देतोय आम्हाला. त्यात तो आम्हाला सजेस्ट करतो वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी, की हे घ्या, हे नवीन आलंय किंवा आणि काही प्रॉडक्ट आहे. खूप छान रीतीने तो आम्हाला समजावून सांगतो आणि वस्तू देतो. तर ताई तू काय सांगशील इकडे? मी काय सांगू, काय असं दरवर्षी येतो आणि तो म्हणजे ती गोष्ट आहे की स्वतःहून सांगतो हे ट्राय करा, ते ट्राय करा. नाही तर बाकीचे लोक कसे घ्यायचं आहे तर घ्या, नाही तर जा, असं दादा करत नाही. आणि तो सगळ्यांना इंडिव्हिज्युअली टाईम देतो. ती एक मेन गोष्ट आहे त्याची चांगली. म्हणजे वस्तू जे सांगतोय ना, मग त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे हो म्हणून, हो असं नाही की देतोय म्हणून देतोय. देतोय. हा, तो विकायचा म्हणून विकत नाही. हां. तो म्हणजे असं कस्टमर धरून कसे ठेवतात ते त्याच्याकडून शिकलं पाहिजे. हां, ही एक असे main गोष्ट बघा, आहे. आता मला 4-5 वर्ष झाले आणि ह्याचं जे मेन कसं म्हणजे बोलीशैली चांगली असेल ना आणि तुम्ही रिजनेबल द्या. बघा, 1 वर्ष भले तुम्हाला लॉस होईल, पण पुढच्या वर्षी तुम्हाला गेल्या वर्षीचा जो लॉस आहे तो भरून काढला जातो. आता ते दादा आलेले ना, गावावरनं आलेले सामान घ्यायला आपल्याकडे. अजून ते आपल्याकडे सामान घेऊन गेले 5000 रुपयाचा. नेहमीप्रमाणे ते काय बोलतात मला, आता हे कापूर त्यांच्या इथे पण भेटतात, हां. त्यांच्या इथे पण सेम प्राईस आहे, पण तुझ्याकडे का आलो तर मला रिजनेबल प्राईसमध्ये भेटतात. तिथे आज त्यांच्याकडे 1020चा भाव होता, आपण 1000 रुपये किलो लावून दिले. त्यांनी 5-6 किलो कापूर घेतला. तर आता तरुण अगरबत्त्यांमध्ये पण आता तसंच व्हेरायटी. आता कोण 120 रुपये किलो पण देतं. आता बेसिक अगरबत्ती 120 रुपये किलो परवडतच नाही, कारण का BP ऑइलचेच भाव 130-160 रुपये लिटर चालू आहे. कसा भेटणार 120? तर तुझं वय किती आता अंकुश? माझं वय आता 24. बघा मंडळी, तरुण मुलांनी व्यवसायामध्ये आलं पाहिजे. माझं पहिल्यापासून एकच आहे सांगणं, व्यवसाय करा, लाजू नका. लाजलात की संपलात, म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही व्यवसाय करणार नाही. प्रयत्न करा.